15 जणांसाठी हा आम्ही ऑनलाईन विला बुक केलेला. तर मला असं वाटतं ह्यामध्ये 15 काय 50 जण पण राहू शकतात. तू अगर मर्द रहेगा ना तो आउट करेगा. आता इथं आम्ही फोटोशूट करवतो आणि तेवढ्यात निखिलला त्याचा कर्माचं फळ भेटलंय. ही स्विमिंग पाण्यावरती करायची का पाण्याच्या खाली करायचं आहे? तू बोललीस ना की पहिला एवढा खोल पाण्यामध्ये ऋषी स्विमिंग करतोय आता इथं. पीपल बी लाईक मला स्विमिंग खूप केलं की वैशू. ओके आय लव्ह यू बायको. स्वागत करत आपल्याला कुणाल पाटील ब्लॉगमध्ये. तर आज आपण परत एकदा जातो मान्सून ट्रिपला फार्म हाऊसला. आणि मला टाईम दिलेला 11:30चा आणि आता वाजलेत 2. तर मी सर्वात अगोदर स्पॉटवर पोचले आणि अजूनपर्यंत आपली लोकं आलेली नाहीत. तर यातून शिकायला भेटतं की वेळेवर कधीच येत नाही. म्हणून या लोकांना मी टायमिंग आम्हाला निघायचा होता 2लाच, पण मी या लोकांना टायमिंग दिलेला 11:30चा. आता 11:30चा टाईम देऊनसुद्धा आता 2 वाजले अजूनपर्यंत आलेत नाही. मग समजून जा ते किती लवकर आमचा ग्रुप आणि किती फास्ट आहे प्रत्येक गोष्टीसाठी. तर गाईज आता आम्ही निघालो. काकी इथं आल्यात, गाडी पुढे पाठवली आम्ही. यांना 11-11:30 टाईम देऊन आता 2 वाजता आलेत आणि अजून पार्टी पब्लिक अजून बाकी आहे. आता आम्ही आता पोहोचू. मग यांच्या अगोदर पोहोचायचं आहे, गाडीवाल्याच्या अगोदर पोहोचायचं आम्हाला. चला मग. तिने इकडे सर्वांसाठी वडापाव अरेंज केलं. त्यांना द्यायचा नाही आता वडापाव ना, आम्ही लोक झालो. ऋषी ए ऋषी या वडापावची काय स्टोरी सांगाल इकडे तू, तुझा किस्सा. हां, या वडापावला मी रोज येतो. मी मुंबईवरून इथं खायला येतो वडापाव. खास करून हा वडापाव खायला ऋषी वडाळ्यावरून पनवेलला येतो. पनवेल फेमस वडापाव. ते पण बाईकवर. असेच हे दिवस आहे ते पावसातले, जे आम्ही लोक मजा येते. हीच मजा आहे, हीच वाईब आहे. आपल्याकडे आता 2 ब्लॉगर आहेत. एखादा ब्लॉग शूट होता राहतो, एखादा येता राहतो. तर गाईस आता आम्ही लोकेशनला थोड्या उशिरात पोहोचणारच आहे. आणि आता आम्ही इथं मस्तपैकी व्ह्यू बघायला थांबलो. सर्व पब्लिक पुढे गेले, लास्टपर्यंत आम्ही थांबले. आम्हाला पाऊस आणि क्लायमेट एन्जॉय करायचा होता आणि असाच करत राहणार. आता हळूहळू पोचू आम्ही. गाईस आम्ही ऑनलाईन विला बुक केलेला, तर आम्ही आता लोकेशनवर पोहोचलो इथं. आणि इथं बाजूला तुम्हाला एक सांगू का, इथं सरप्रायझिंग काय आहे, इथं बाजूला स्मशान आहे. आणि तुम्ही बघू शकता आता काकींची काय हालत झाली इथं. ऑनलाईन बुक केलं की असं होतं. मग म्हणून तुम्हाला सांगतो, रील बिलच्या ह्याच्यावर विश्वास ठेवू नका. मग असं घडतंय. तर गाईस आता फायनली आपण फार्म हाऊसला पोहोचलेलो आहे. हा ही आहे लोकेशन. फायनली एवढा फिरून वगैरे मॅप रस्त्यात बंद झाला, पण तरी पण फायनली आपण या लोकेशनवर पोहोचलो आहे. तर सर्वजण हळूहळू पुढे गेलेत आणि मी आता इथं लास्टपर्यंत आहे. झाला मग एन्जॉय करूया करू. तर हाऊस हा आहे आपला फार्म हाऊस. इकडे आहे बेडरूम, एक बेडरूम इथं आहे आणि एक बेडरूम आतमध्ये आहे. असा हा पूर्ण विला. आम्ही एक रूम या साईडला पण आहे आणि इकडेच पुढे वॉशरूम आहे. इथं लेडीज लोकांची रूम पण आहे. हे बघा, हा इकडे आहे फार्म हाऊस आणि असाच इकडे पुढे. तर आपल्याला जसा फार्म हाऊस पाहिजे होता नेचरच्या वाईबमध्ये, तसाच अगदी आपल्याला एकदम फार्म हाऊस भेटलेला आहे. आणि खरंच मी तर बोलेल तुम्ही खरंच या इथं व्हिजिट करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये या फार्म हाऊसचा कॉन्टॅक्ट नंबर आणि तुम्हाला डिटेल देईलच. पण बघू अजून पुढे, अजून करू एक्सप्लोर. 15 जणांसाठी हा आम्ही ऑनलाईन विला बुक केलेला.
तर मला असं वाटतं ह्यामध्ये 15 काय 50 जण पण राहू शकतात. तर सर्व फुल्ली एअर कंडिशन AC आहे, सर्व काय AC सर्व काय आहे. आणि इकडं बघा या साईडला आपला पूल आहे, सॉरी हा पूल आहे आपला. कमी बजेटवाल्यांसाठी हा पूल आहे, हा हाय बजेटवाल्यांसाठी आहे. आणि जर जास्त जर बजेटमध्ये पाहिजे असेल तुम्हाला तर इकडे पण येऊ शकता तुम्ही. हे बघा वेदिका तुम्हाला दाखवेल, एक्सप्लोअर करेल. हे बघा जो रात्री जर रागावला किंवा कोणी कोणाला त्रास दिला त्याला रात्री ह्याच्यातच सोडून येतो. मग आता तुम्ही ठरवा कोण झोपायचं आहे कोणी नाही झोपायचं आहे. पण खरं गाईज तुम्हाला खरं सांगू तर हा व्ह्यू ना माझ्यासाठी तर खूप बेस्ट आहे. म्हणजे इथं जी मजा येणार ना म्हणजे रात्री जे तुम्हाला सांगायचं आम्ही एक्सपिरियन्स बघा का आमच्या एक्सप्रेशन तुम्हाला समजलं असेल की काय आम्हाला आज क्लायमेट भेटलं एकदम प्रॉपर जसं आम्ही इमॅजिन केलेला की भाई ती वाली वाईब घ्यायची आणि तो नजारा पाहिजे. तर फायनली त्या नजारा आणि त्या प्लेसवरती आम्ही आलेलो आहे. खूप मजा येणार आहे. इथंच मी तुम्हाला सांगतो जो नेचर वाईब पाहिजे होती ना आम्हाला ती भेटली आहे आणि खरंच खूप मजा येणार आहे. लास्टपर्यंत व्हिडिओ मिस करू नका. हा ब्लॉग मोठा झाला तरी चालेल, एपिसोड येईल यायचे मी तर बोलतो एपिसोड पण येतील, पण बघा लास्टपर्यंत बघा हा ब्लॉग. काहीच काल संकष्ट होती आणि आम्हाला मोदक भेटले, ह्याने ना आणलेत काकेने आणले. ही फक्त खायचे काम करते, बनवत काय नाही. तर हे आज मोदक भेटलेला आहे. ए बाबा बॉल ए यार एक द्या ना बॉल फ्री मध्ये. आईच्या गावाला मलाच मारायला बघतोय. बॅट एक चांगला ठेव, एक वाईट ठेव. हा वाईट आहे, हा चांगला आहे. हा वाईट आहे, हा बघा हा वाईट आहे आणि हा चांगला. अशी आता आम्ही 5 ओव्हरची मॅच ठेवली गाईस. तर तुम्हाला दाखवू फुल कॉमेंट्री आम्ही देऊ. आणि वैशू येणार होती धावाला पण ती बोली मी धावू नाही शकत. मग ती बोली मी पळेल, ती बोली मी फक्त मॉडेलिंगसाठी कॅटवॉक करू शकते, पळू नाही शकत. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला लांबच ठेवा. आणि जर ह्या माणसाने तू अगर मर्द रहेगा ना तो आउट करेगा. अरे जा ना. हा कुठला प्लेअर आहे गाईस? आपल्याच टीमला आहेस ना तू, आउट करा निघाले. तिला आम्ही 10 करोड मध्ये घेतलेलं पण काय फायदा नाही झाला. अरे खरंच लागलं नाही, तू पळतच होता. समजू शकतो चप्पल घालून घे ना, चप्पल का काढले? तिचा पहिला IPL आहे, काही समजून घ्या. मी समजून घेतलंय. हार जित होत राहतील पण पहिल्याच बोलत आपल्या टीमचा विकेट काढणं म्हणजे विकेट मिलेगा. माझ्या ओव्हरमध्ये आउट झाले. टीमला विकेट भेटेल, तुला नाही भेटणार. टीमला विकेट भेटेल, हिला कुठे भेटेल? मला फॉर पण हिचा आम्ही 10 करोडला घेतलेलं हिला वेस्ट पैसे वेस्ट केले का की आम्ही घेऊ. मी मारू माझी बॅट घेऊन जातो. तिला आउट विकेट कसा भेटेल? थांब थांब थांब. राहणार आहे मी, राहणार आहे. तू पळून ए, नाही, नाही.
सुप्रभात मित्रांनो. आणि आता झालेले आहे सकाळचे 10 वाजलेत, पण तुम्हाला असं वाटतं की सकाळचे 7 वाजलेत पण, कारण क्लायमेटच असं आहे की पूर्ण दिवस, काल रात्री पण खूप पाऊस पडला, सकाळी पण खूप पाऊस पडला आहे. आणि मेन म्हणजे असंच क्लायमेट पाहिजे होतं आपल्याला एन्जॉय करायसाठी. आणि खरं ही मॉन्सून ट्रिप एकदम बेस्ट. मला माझ्या ह्याच्यानी तर मी बोलेल की भाई बेस्ट झाली ही ट्रिप. जे आपण एक्सपेक्ट केलं की याच्यापेक्षा चांगलं आहे, कारण त्यापेक्षा जास्तच हे गेलं. जसा विचार केला की विला कसा असेल, फार्म हाऊस कसा असेल, बट भाई खरंच मी तर बोलेल गाईस तुम्ही लोक पण एकदा विजिट करा त्या फार्म हाऊसला. चाय पियायची मजा तेव्हाच येते जेव्हा पाऊस. टी लवर विल बी रिलेट वॉट आय एम सेईंग गाईस. ती चहा आणि हा नजारा, बस अजून काय पाहिजे भाई जीवनामध्ये. गाईज आपल्या लोकांना सर्वांना कोणाला माहिती नाही, पण काका सांगतात की पाऊस आलाय. काकांचा एकच गुरु मंत्र आहे, पाऊस आलाय एन्जॉय करा बस. नाश्ता बनवला म्हणजे घरी जी पोरगी कांदा नाही कापत आहे तिने आज भुर्जी बनवली आपल्या सर्वांसाठी. काका भुर्जी कशी होते? वेदिकाने बनवली. वेदिकाने बनवली. सकाळी 4 वाजता उठलेली ती. हा क्लायमेट बघितल्यावर तुला काय वाटतं, कुठला गाणं बोलशील तू एक? तुम्हाला सिद्धी चव्हाण सांगणार आहे, जर पाण्यात बुडत असेल तर कसं स्विमिंग करायची, वाचायचं असेल तर पाण्यामध्ये कशी स्विमिंग करायची, हे लेक्चर आज सकाळ सकाळ चालू झालेत. मी फर्स्ट स्टेप दाखवते. पाण्यात उडी मारा, असं गुडघ्यांवर बसा, पाय पोचत नसले तरी बुडा आणि गुडघ्यांवर बसा. आणि मग ही स्विमिंग पाण्यावरती करायची का पाण्याच्या खाली करायचं आहे? पाण्यावर करायचं. तू बोललीस ना की पहिला पाण्याचा आणि गुडघ्यावर बसा. आता पाण्यावर गुडघ्यावर कसा बसणार हे तुम्ही सांगा. परत वर येणार. हा मग गुडघ्यावर कसा बसणार पाण्यावर, तुम्ही हे सांगा फक्त सिद्धी. अरे हम नया टीचर है, थोडं जर तुम्हाला ह्या स्टेप पण नाही जमला तर बुडून जा. तुमच्यासाठी हेच बेस्ट आहे. तुमच्यासाठी बेस्ट आहे. मरा तुम्ही. आता पण जगून फायदा नाही तुमचा. पाऊस पडायच्या अगोदर ना ही मुलगी आहे ना मला रोज रील पाठवायची की पावसात असा भिजायचा आहे. तिचे आज शेवटी स्वप्न पूर्ण झालंय. ती शेवटी आज आलेली आहे पावसात भिजायला. आता ती आपल्या छपाक एक मछली पाणी में कैसे जाती है दिखाएगी. तो बघा, एक कासव पाणी में गया, ढपा ढपा. गाईस वरून नारळ पळालंय आणि देवांगला त्याच्या कर्माचं फळ भेटलं. आता आपल्याला एक गोष्ट शिकायला भेटली आहे. आपल्याला तो लहान वयामध्ये त्यांनी जी आपल्याला गोष्ट शिकवली आहे सर्वांना, ती खरं एक इन्स्पायरिंग आणि एक्सपायरिंग स्टोरी आहे की तुम्हाला कितीही नारळ पाणी आवडत असेल पण नारळाच्या झाडाखाली कधीच बसू नये. का तर अशी कर्माची फळं भेटतात. आणि एक पाय साईडला घेऊन बसा बघा काय. त्याचा पाय बघा, एक साईड बघा लेक कसं सुजलाय, आणि त्याचा तोंड बघा, तो आहे थालाचा भाला. लुक बघा, लुक बघा, थालाचं नाव घेतलं की स्माइल येतं त्याच्या चेहऱ्यावरती. मला वेड लागले थालाचे. आता हे बोलतो आमची व्हिडिओ काढा. मागापासून काय चालू आहे तुम्हीच सांगा मला. पाण्यात नारळ पडले आता. आता आपल्याला मच्छी गावलेली आहे गाईस. बघा किती मोठा दिसते का नारळ आपल्याला भेटलेला आहे. हा नारळ आपण गणपतीला ठेवू श्रीफळ म्हणून. छत्री उडी कुदाल छत्री उडी. तेरा ब्लूटूथ डिवाइस बाय कनेक्टेड. अरे बाबू भैया
सांगितलं की आई वडिलांच्या पायातच स्वर्ग आहे. हा स्वर्ग वेदिकाने बघितलेला आहे. हे जर जिथं जाता उदाहरण तुम्हाला समोर दिसायला जाता. ती किती आई प्रति किती प्रेम आहे तिचं. बाय थांब आई, तुझे पाय आज मला पाया पडू दे. रोज घरी पाया नाही पडत आहे, आज 10 वेळा पाया पडायला लागले सकाळपासून. हा बघा गाईस, हा स्विमिंग पूल सोडून आता ऋषीला जायचं दुसऱ्या स्विमिंग पूलमध्ये, जो तुम्हाला काल मी दाखवलेला स्विमिंग पूल. आणि आता ऋषी तिकडे चाललाय. हे बघा गाईस, शौक बडी चीज आहे गाईस. बघा लोक स्विमिंग पूल मध्ये पैसा खर्च करून हे करतात, आम्ही लोक बघा गाईस, ह्याला बोलतात हौशी पाहिजे माणूस. जसा ऋषी आहे, प्रत्येक जण आपापल्या जीवनामध्ये कोण ना कोणती असतो हौशी, तसंच आमच्यासाठी ऋषी आहे. बघा कसा पोहते बघा, नॅचरल पाण्यामध्ये, आणि ते क्लोरिनच्या पाण्यामध्ये, वाहता पाण्यामध्ये. हे तर पाणी कायच नाही. लास्ट टाइम ऋषी आहे ना एवढ्या पाण्यात होता. हा बघा एवढा पाण्यात होता, आणि आता बघा किती पाणी आहे. आणि आता पाणी बघा किती आहे. ऋषी तुला तुझ्या पायावर उभा राहावं लागेल. काय रडा लागला आतापासूनच. काका बस झाले बस झालं. हात दुखले तुमच्या हात नाही, माझ्या हात दुखले तुम्हाला बघून. हा ओके. आय लव्ह यू बायको. केकड्याची आत्मकथा. आता हे चिकन वगैरे नाही खाणार, हे आता मला खाणार, माझ्या बेळात घुसणार आणि माझं घर बाहेर तोडणार आणि मला पकडून खाणार. आहे ऋषी यार, इकडे बघा का आणलंय मी. तर सिद्धीने सर्वांसाठी आपल्याला जेवण बनवलंय, स्वतःच्या हाताने जेवण बनवलंय. एवढा सुटसुटीत आणि एवढा टेस्टी भात बनवलाय मी. आता आज आपण सर्व बघणार आहेत सिद्धीने काय काय आपल्यासाठी बनवलं. बघा तर्री आहे, तर्री. आणि याच्यात पीस आहेत. ओ हो, हड्डीचा पीस आहे. ओ माय गॉड, हे तिला पण नव्हतं माहिती की हड्डीचे पीस टाकलेत. रिव्हील तिने आता केलंय. ओ माय काय सुक्का चिकन. अरे बाप रे, मस्त खमंग वास सुटलेला आहे. ओ भाकऱ्या आणि याच्यात आहे सलाड. तर आमच्या आवडीचे पदार्थ आम्ही नेहमी खातो. या फार्म हाऊस मध्ये एवढे सुंदर सुंदर झाडं आहेत. चोरी नाही करत, फुलं चोरी करते. आम्ही झाडं पण आणि रोपटे पण आम्ही घेतोय. आम्हाला हा मासच आहे ना. हे झाड कुणाल आपल्या दारात आहे ना, त्या कुंड्या बनवल्या ती त्याचं हे झाड लावायचं आपल्याला. हा भारी वाटतं. हे झाड आपल्याला लावायचं काही करून. जर कोणाला भेटलं तर घेऊन या. अरे हे भेटलं तर नाही, भेटायलाच पाहिजे. अशी सुंदर सुंदर झाड आहेत. आणि मला असं वाटतंय गणपतीला आपण इकडे आलं पाहिजे जास्वंदी फुलं घ्यायला. मला झाड पाहिजे. का कुठं लावणार आहेस तू बाय? बाल्कनी मध्ये. गाईस, आता आमचा इथं विलाचा टायमिंग संपलेला आहे फार्म हाऊसचा. आणि आता आम्ही आता इथून निघत आहे. खूप मजा केली, खूप धमाल गेली. रात्री थोडा लाईट गेली म्हणून थोडा हे राहिला, पण असं नाही, खूप एन्जॉय केला. खूप पाऊस होता रात्री पण, आणि आता पण पाऊस आहे. तुम्ही बघू शकता ढग बघा. असाच आपण एक नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की भेटू परत. तोपर्यंत कुणाल पाटील ब्लॉगला सबस्क्राईब करून ठेवा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग. चलो बाय. गाईज आपली ट्रिप इथंच एंड झालेली आहे. सर्वजण आता आपल्या परतीच्या प्रवासामध्ये परत निघालो. पुन्हा एकदा भेटू मॉन्सून ट्रिपला, नेक्स्ट मॉन्सून ट्रिपला लवकरच. आवर्ष पुन्हा ट्रिपच घालतो. बाय गाईज.